नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी अपडेट रुपाली चाकणकरांसंदर्भातली. चाकणकरांचा राजीनामा पुढे कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलाय. प्रकरणाची चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एक्सपोस्ट वरून ही माहिती दिलेली आहे. तर या सगळ्या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष पद्धतीने होईल अशी माहिती यावेळी सुनेत्रा पवारांनी एक्सपोस्ट करत दिलेली आहे. रुपाली चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवा. सगळं भुसपाट झालेलं आहे. आंब्याचा मोहर गेला, द्राक्षाचं नुकसान झालंय. सगळीकडे प्रचंड आता काही ठिकाणी शेत म्हणजे अशी झोपलेली आहे. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा प्राप्त झालाय असं यावेळी एक्सपोस्ट करत सुनेत्रा पवारांनी म्हटलेलं आहे. तर सुनेत्रा पवारांनी चाकणकरांचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याची माहिती दिलेली आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी ही निष्पक्षपणे होणार असंही सुनेत्रा पवारांनी म्हटलेलं आहे. काल रुपाली चाकणकरांवरती ज्यावेळी टीकेची मोठ्या प्रमाणात जोर उठली होती, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील, त्याचबरोबर अंजली दमानिया यांनी या सगळ्या प्रकरणावरती पत्रकार परिषद घेत रुपाली चाकणकरांनी राजीनामा द्यायला पाहिजे अशी मागणी केल्यानंतर रुपाली चाकणकरांनी सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला होता. त्यानंतर आता हा राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवल्याची माहिती ही सध्या समोर येते. चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होईल असंही यावेळी सुनेत्रा पवारांनी म्हटलेलं आहे. तर चाकणकरांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांच्याकडून. रोहन, रुपाली चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याची माहिती सुनेत्रा पवारांनी दिली आहे. काय अधिक अपडेट? खरं तर काल रात्री उशिरा रुपाली चाकणकर यांनी जो आहे तो त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे तो उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे दिलेला होता आणि त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांच्याकडून हा राजीनामा जो आहे तो राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवलेला आहे आणि तो राजीनामा एक्सेप्ट झाल्यानंतर कायदेशीर दृष्ट्या हे संविधानिक पद आहे आणि या संविधानिक पदावरून त्यांना पदमुक्त जे आहे ते केलं जाणार आहे. खरं तर ज्या पद्धतीने खराब प्रकरण संपूर्ण राज्यभरामध्ये गाजते आणि या सगळ्यामध्ये कुठेतरी रुपाली चाकणकर यांचा देखील सहभाग असल्याचा आरोप त्यांच्यावरती केला जातोय. तशा पद्धतीचे फोटोज, व्हिडिओ जे आहेत ते सातत्याने सुषमा अंधारे शिवसेनेचे नेते असतील किंवा राष्ट्रवादीचे रुपाली ठोंबरे असतील यांच्याकडून सातत्याने त्यांच्यावरती आरोप केला जातोय. त्यांचे फोटोज, व्हिडिओ जे आहेत ते या खराबसोबतचे काही प्रसारित केले जात आहेत. त्यांनी देखील अशा पद्धतीने जादूटोणा जो आहे तो केला असल्याचं सांगितलं जात आहे. या सगळ्या आरोपांमुळे रुपाली चाकणकर यांनी काल अखेर राजीनामा दिलेला होता आणि तो राजीनामा आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पुढे देवेंद्र फडणवीसांकडे पाठवला जाईल. परंतु एक दुसरी पद देखील रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावाने देखील दिलेली आहे. परंतु सगळ्या कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या या संविधानिक पदातून पदमुक्त होण्यासाठी कराव्या लागतात. त्या पदमुक्त होण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून जे आहे त्या आता हालचाली सुरू होतील आणि काही वेळामध्ये त्यांना पदमुक्त जे आहे ते केलं जाईल. आणि सगळ्यात महत्वाची बाब हीच आहे की सातत्याने हे सगळेजण विरोधक आरोप करत असताना रुपाली चाकणकर यांच्यावरती देखील अटकेची कारवाई करा अशी देखील मागणी जी आहे ती केली जाते. काल नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेलं होतं. मुंबईमध्ये त्यांची देखील भेट झालेली होती आणि यामध्ये निपक्षपाती जो आहे तो सगळा तपास व्हावा आणि जे काही खरं आहे ते पारदर्शकरित्या जनतेसमोर ठेवलं जावं आणि स्ट्रॉंग केस जे आहे ते या सगळ्या संदर्भामध्ये दाखल व्हावे अशा प्रकारचे आदेश, अशा प्रकारच्या सूचना ज्या आहेत ते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले पाहायला मिळत आहेत. एसआयटी देखील दुसरीकडे स्थापन केलेली आहे. तेजस्विनी सातपुते ज्या की IPS महिला अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी देखील या सगळ्या संदर्भात तपास करते. त्यामुळे रुपाली चाकणकर यांचा नेमका या सगळ्या संदर्भामध्ये काय रोल आहे, रुपाली चाकणकर यांच्या माध्यमातून खरंच खरातला वाचवण्याचा प्रयत्न मागील काही दिवसांपूर्वी झाला होता का, याचा देखील तपास जो आहे तो केला जाणार आहे. त्यामुळे पोलीस आता रुपाली चाकणकर यांची चौकशी करणार आहेत का या सगळ्या संदर्भामध्ये, कारण का त्या पदावर होत्या तोपर्यंत त्यांची चौकशी झालेली नव्हती, पण त्या पदमुक्त झाल्यानंतर या खरात प्रकरणामध्ये आणखीन खोलामध्ये जाऊन नेमकं कोण कोण सहभागी आहे, कारण का सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील मोठी टीकेची झोड जी आहे ती या संपूर्ण राजकारण्यांना दिली जाते, कारण का या संपूर्ण ह्याच्यामध्ये अनेक राजकारणी सहभागी असल्याचं सांगितलं जात आहे. कारण
अनेक वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो जे आहेत ते या खरात सोबत आहेत. हा खरात जो आहे तो काही सोमवती अमावस्याला पूजा अर्चा करायचा, यासाठी काही राजकारणी देखील सहभागी व्हायचे, अशा प्रकारचे देखील टीकेची झोड जी आहे ती विरोधकांकडून उठवली जाते. त्यामुळे रोहन, मात्र एक महत्त्वाचा सगळ्यांचा मुद्दा या निमित्तानं हा उपस्थित होतो की राष्ट्रवादीकडून जी पदं रुपाली चाकणकरांना देण्यात आली होती, आता त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जरी दिला असला तरी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा त्यांच्याकडून घ्यावा, त्याचबरोबर राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर योग्य पद्धतीने कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होती. राष्ट्रवादीची एकंदरीत भूमिका स्पष्ट होते का? खरं तर रुपाली चाकणकर यांचं सगळ्यात महत्त्वाचं पद होतं की राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद, आणि त्यांनी त्याच्यावरून राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी होत होती. कारण का हे सगळं महिला लैंगिक शोषणाचं प्रकरण होतं, आणि महिला लैंगिक शोषणाचं इतकं मोठं प्रकरण असताना त्यांचंच नाव जे आहे ते या खरातसोबत जोडलं गेलेलं होतं. त्यामुळे अशा पदावरती, संवैधानिक पदावरती त्यांनी बसू नये, आणि त्या जर त्या पदावरती असतील तर निपक्षपाती तपास जो आहे तो होणार नाही असा आरोप होत होता. त्यामुळे त्यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा जो आहे तो मागण्यात आलेला होता, आणि त्यांनी तो काल रात्री दिला देखील. परंतु आता पक्षाने ठरवायचं आहे की महिला प्रदेशाध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं, तर त्या पदाबाबतची भूमिका जी आहे ती नेमकी सुनेत्रा पवार यांची काय आहे? खरंच रुपाली चाकणकर यांना त्या पदावरती अजूनही राहायचं आहे का, की रुपाली चाकणकर केवळ महिला आयोगावरूनच नाही तर प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील राजीनामा देणार का, हे आगामी काळामध्ये पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब हीच आहे की राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे मोठं पद आहे, संविधानिक पद आहे, आणि अशा पदावरून त्यांना काढण्याची मागणी यापूर्वी देखील झालेली होती. म्हणजे पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे प्रकरण झालं होतं, इतर प्रकरणं झाली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये देखील त्यांच्यावरती राजीनाम्याची मागणी झालेली होती. परंतु अशा पद्धतीने आता या खरात प्रकरणामध्ये त्यांचं स्वतःच नाव आल्यामुळे मोठी अडचण जी आहे ती निर्माण झालेली होती, आणि त्यानंतर सगळे फोटो जे आहेत ते बाहेर आलेले होते. सुषमा अंधारेंनी देखील काल काही फोटो व्हिडिओ जे आहेत ते माध्यमांना दिलेले होते. त्यामुळे त्यांना जो आहे तो राजीनामा द्यावा लागला, आणि आता पुढे सुनेत्रा पवार यांनी ते मुख्यमंत्र्यांना तो राजीनामा पाठवलेला आहे. आणि निश्चित आता या सगळ्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री काय भूमिका घेत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. तुर्तास धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रुपाली चाकणकर यांचा राजीनामा प्राप्त झालाय असं सुनेत्रा पवारांनी ट्विट करत म्हटलंय. सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतलाय. ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक होणं महत्त्वाचं आहे. त्यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवते.